नमस्कार मंडळी, रेसिपी स्वामीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे। तर आज मस्त पाऊस पडतोय आणि वातावरण थंड आहे, तर म्हटलं काहीतरी चटपटीत व्हायला हवं। कांदा भजी वगैरे तर चालतच राहतं, पण काहीतरी वेगळं बनवावं म्हटलं। 2 दिवसापासून पाऊस सुरू आहे, तर मग आज ठरवलं की आपण बनवूया हरभऱ्याचे वडे। तर मग मी 3 तास हरभऱ्याची डाळ भिजत घातली आणि मिक्सरला न वाटता खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं ठरवलं। तर थोडीशी डाळ मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकली आणि 2-4 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि दही टाकून थोडं मीडियम, जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही, असं काढून घेतलं मिक्सरला। आणि मग इथे खलबत्त्यामध्ये 4-5 मिरच्या टाकल्या, लसणाच्या पाकळ्या टाकल्या, थोडंसं जिरं टाकलं आणि ठेचून घेतलं। जास्त बारीकही नाही ठेचायचं आणि जास्त जाडही नाही ठेवायचं, मध्यम ठेचायचे। तर इथे पॉटमध्ये काढल्यानंतर यामध्ये मी 3 चम्मच ज्वारीचं पीठ टाकलं आणि 2 चम्मच बेसन टाकले आणि कांदा टाकला। तुम्हाला हवा तेवढं टाकू शकता, पण मी मध्यम आकाराचे 2 कांदे टाकले। कश्मीरी मिरची टाकली, लाल नाही टाकली आहे, कारण यामध्ये आपण मिरची घातलेली आहे। चवीनुसार मीठ घातलं, जिरे घातले, ओवा घातला आणि ह्याला हलक्या हाताने थोडंसं एकजीव करून घेतलं व जसं पाणी लागेल तसं घट्टसर ह्याचं कणिक मळलं। घट्ट म्हणजे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही, मीडियम, जसं वडा होईल त्याचा असं। तर मी इथे सँडविच पॅनला बटर लावून घेतले, ऑइलही लावू शकता, काही पण चालतं, बटर चालतं, तूप चालतं, तेल चालतं, काही पण चालतं, पण बटर होतं। तर मी याला बटर लावून घेतलं आणि मस्त दोन्ही साईड भाजून घेतलं। जास्त गॅस फुल नाही ठेवायचा, मध्यम आचेवर भाजून घेतलं। फुल गॅस केला तर हे जास्त करपत होतं, ते म्हणून मंद आचेवर याला भाजून घेतलं आणि खूप छान टेस्टला तर खूप छान जबरदस्त झालेलं। पण तळलेली चव जास्त छान होती, कारण आपल्याला तेलकट खायची सवय लागली आहे। शॅलो फ्राय थोडा वेळ लागेल तर खूप सुंदर टेस्ट झालेली। म्हणजे पावसाळ्यात आपण कांदा भाजी वगैरे नेहमीच करतो, तर मी थोडंसं बॅटर काढलं होतं मिक्सरला डाळ आणि दही घालून। तर त्याला थोडंसं मिरची, जिरं मोहरी घातलं, कढईमध्ये तेल घातलं, जिरं मोहरी घातलं, मिरची घातली, कढीपत्ता घातला आणि एक तडका बनवला आणि ते चटणीवर तडका टाकून घेतला आणि कोथिंबीर टाकली, चवीनुसार मीठ घातलं। तर एक नंबर चटणी झालेली, खूप सुंदर अशी दह्याची चटणी झाली होती। ती ह्याच्यासोबतही खाऊ शकता आणि तर पोळीसोबतही खाऊ शकता तुम्ही, तर भातासोबत तर फार छान लागते। एकदा नक्कीच ट्राय करा। आपल्याकडे ही नेहमीच चटणी होत असते, तुमच्याकडे होते की नाही मला नाही माहिती, पण आम्ही ही चटणी नेहमीच करतो। तर बाकीचं बॅटर जे राहिलं होतं, मी थोडीशी डाळ बाजूला ठेवली होती, जेणेकरून आपण जे कणिक मळलं ना त्यामध्ये थोडी डाळ टाकली तर तळल्यानंतर ती डाळ वरती असं दिसते ना, ते फार सुंदर दिसतं पण आणि जरा क्रिस्पी लागतं पण। तर इतके सुंदर वडे झालेले, मुलांनी तर अगदी आवडीने खाल्ले। आणि पावसाळा म्हटल्यानंतर हे तळणवळण चालायचंच आणि आषाढ तळायचाच होता, तर तेही तळून घेतला आणि सोबतच पाऊस होता, तर पावसासोबत तळलेले वडे आणि हिरवी मिरचीसोबत एक नंबर कॉम्बिनेशन होतं आणि खूप सुंदर झाले होते। इतके मस्त झाले होते टेस्टला, तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। कधी बनवतही असाल तुम्ही, मुगाचे वडे आपण जसे बनवतो आणि त्याच प्रकारचे हरभऱ्याचे वडे बनवले आणि हे वडे फार छान लागतात आणि जास्त तेल पीत नाहीत। आणि एरवी आषाढात जे तळण तळतो ना आपण, ते तेल पीत नाहीत म्हणतात, पण खूप छान झालेले वडे। तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा।